IPL सुरू झालं की क्रिकेट वेड्या पोरांची चेन्नई विरुद्ध मुंबई भांडणं सुरू होतात। मग फक्त धोनीमुळे CSK ला समर्थन देणाऱ्या पोरांना त्या MIच्या पोरांची खूप टोमणे ऐकावी लागतात। पण असं असलं तरी थाला फॅन्स काही मागे सरताय होय? ते जमून आपलं धोनी प्रेम उधळतात आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला ट्रोल करायला लागतात। मग लिंब बाहेर पडतात, त्यानंतर अंबानीचा पैसा, अंपायर आणि बरंच काही। पण जरा थांबा, चेन्नई सुपर किंग्सचे समर्थक ज्या मुंबईच्या फॅन्सला ट्रोल करतात ना, आता त्याच मुंबईतून चेन्नई सुपर किंग्सला वाचवण्यासाठी एक वाघ येतोय। त्याचं नाव म्हणजे आयुष म्हात्रे आणि स्वतः आपल्या थालाने म्हणजेच महेंद्रसिंग धोनीने त्याला मिड सीझन ट्रायल साठी बोलवलंय। पण हा आयुष म्हात्रे आहे तरी कोण? या धोनीने त्याला कशासाठी बोलवलंय हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। चेन्नई सुपर किंग्स IPLच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ किंवा सर्वात यशस्वी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ असं देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आतापर्यंत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने 5 वेळा IPLची ट्रॉफी जिंकली आहे। पण जेव्हा कधी धोनीने CSK कॅप्टन्सी सोडलीये तेव्हा त्यांना प्ले ऑफ्स देखील गाठता आलं नाहीये। सर्वात अगोदर तर धोनीने 2022 मध्ये रवींद्र जडेजाकडे CSK ची कॅप्टन्सी हँड ओव्हर केलेली। पण त्यावेळी CSK 14 पैकी 4 मॅचेस जिंकून शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आलेली। त्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा धोनी कॅप्टन झाला आणि CSK 5व्यांदा चॅम्पियन झाली। पण गेल्या वर्षापासून मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे CSK ची कॅप्टन्सी आहे। पण तरी देखील गेल्या वर्षी ते 5व्या स्थानकावर होते। आता या वर्षीचं IPL सुरू झालंय आणि मुंबई इंडियन्स विरोधात पहिला सामना जिंकल्यानंतर CSK लगातार 2 सामने हारलीये। त्याला कारण ठरतंय ते त्यांचे फ्लॉप गेलेले ओपनर्स। खरं तर ओपनर हे पहिल्या सीझन पासून चेन्नई सुपर किंग्स साठी महत्वाचे राहिलेत। मग ते मॅथ्यू हेडन असो किंवा मग नुकतेच सहभागी झालेले डेव्हिन कॉनवे। पण या सीझन मध्ये CSK ला ओपनर्स कडून चांगली सुरुवात मिळत नाहीये। राहुल त्रिपाठी हा मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्स या तिन्ही संघांच्या विरोधात सामन्यात फेल गेलाय। त्यामुळे आता त्याच्या जागी कोणीतरी प्रभावी ओपनर CSK ला आणावा लागणार आहे। म्हणायला त्यांच्याकडे डेव्हिन कॉनवे हा आहे खरा, पण IPLच्या नियमांनुसार 4 परदेशी खेळाडूंशिवाय जास्त खेळाडू संघात सहभागी करता येत नाहीत। त्यामुळे CSK ला भारतीय ओपनरची आवश्यकता आहे, पण तसा ओपनर त्यांच्याकडे सध्या तरी उपलब्ध नाहीये। मग अशात मिड सीझन ट्रायल्स मध्ये भारतीय ओपनर म्हणून CSK ने मुंबईच्या आयुष म्हात्रेला बोलवलंय। आता सर्वात आधी तर आपण मिड सीझन ट्रायल म्हणजे काय हे समजून घेऊ। तर IPL मध्ये एखाद्या संघाचा एखादा खेळाडू जखमी झाला किंवा त्या संघाला आपल्याकडे एखाद्या खेळाडूची कमतरता भासत असेल तर अशात त्या संघाला एखादा खेळाडू सीझनच्या मध्येच बोलवता येतो। हे खेळाडू अगोदरच ऑक्शन मध्ये आलेले असून ते अनसोल्ड जातात। सर्वात अगोदर RCB कडून या नियमाचा उपयोग केला गेला होता। तेव्हा RCB ने आपल्या जखमी खेळाडूच्या जागी ऑक्शन मध्ये अनसोल्ड गेलेल्या क्रिस गेलला बोलवलं आणि सीझनच्या मध्ये RCB जॉईन करून त्याने इतिहास रचला। आता CSK देखील याच आशेत आहे। खरं तर CSK ने या ऑक्शन मध्ये आयुष म्हात्रेला शॉर्टलिस्ट केलंय, पण विकत घेतलेलं नाही। आता त्यांचे ओपनर फ्लॉप गेल्यानंतर त्यांनी आयुष म्हात्रेला मिड सीझन ट्रायल साठी बोलवलंय। आता CSKच्या कॅम्प मध्ये आयुष म्हात्रेची ट्रायल होईल आणि त्यानंतर त्यांच्या मॅनेजमेंटला त्याचा खेळ आवडला तर ते त्याला आपल्या सोबत जोडून घेतील। आयुष म्हात्रे हा मूळचा मुंबईचा असून अवघ्या 17 वर्षांचा आहे। त्याने द वेंसरकर क्रिकेट अकादमीतून क्रिकेटचे धडे गिरवले। त्यानंतर तो आता मुंबईच्या टीम मध्ये देखील सहभागी झालाय। गेल्या वर्षीच त्याने सर्वात कमी वयात 150 धावा करण्याचा यशस्वी जयस्वालचा रेकॉर्ड तोडला होता। त्या मॅच मध्ये महाराष्ट्राच्या संघाविरोधात खेळताना त्याने 176 धावा केल्या होत्या आणि त्यानंतरच तो सर्वांच्या नजरेत आलाय। शिवाय तो भारताच्या अंडर-19 संघात देखील खेळतो। त्याने भारतासाठी यंदाचा अंडर-19 आशिया चषक देखील खेळलाय। आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती तर तो आपल्या थालाच्या नजरेत आलाय। तुम्ही नवजोत सिंग सिद्धूची कॉमेंट्री तर ऐकलीच असेल। तो नेहमीच म्हणतो की हिरे की पारख तो जोहरी कोही होती है आणि भारतीय क्रिकेटमध्ये धोनीपेक्षा चांगला जोहरी कोणी आहे का? धोनीने आतापर्यंत विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अशी यादी तर पुढे सुरूच राहील। यासारखे अनेक हिरे पारखलेत। त्यामुळे आता आयुष म्हात्रेच्या रूपाने आणखी एक हिरा या धोनीच्या नजरेतून येणार असंच दिसतंय। तर आता यावर तुम्हाला काय वाटतं? आयुष म्हात्रे हा CSK साठी उपयोगी ठरणार का?
तसंच यंदाच्या IPL मध्ये CSK की मग MI कोणता संघ ट्रॉफी घेऊन जाणार किंवा मग दुसरीच एखादी टीम बाजी मारणार? आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.